श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे 17 सप्टेंबर, वार मंगळवार, आणि या दिवशी आलेली आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो आणि भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी ही सुरू होते आणि त्या दिवसापासून गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होतात आणि अनंत चतुर्दशीला त्यांचे विसर्जन केले जाते. अनंत चतुर्दशीला म्हणजेच उद्या गणपती बाप्पांचं जे विसर्जन आहे त्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी 9:23 ते रात्री 9:18 असणार आहे. तर याच शुभ मुहूर्तावर जर गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तर त्याचे शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होते. तर उद्या विधीपूर्वक गणपती बाप्पांना आपल्याला निरोप द्यायचा आहे. हा निरोप देताना विसर्जन कसे करावे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पाहून घ्या आणि विसर्जन करताना कोणत्या चुका करायला नको, कोणते नियम पाळायला हवे याबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तर या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून आपल्याला निरोप तर द्यायचाच आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. आईने आपल्या मुलांवरून अशी ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू जर आपण आईने मुलांवरून ओवाळून जर टाकली तर सर्व मुलांचे दोष, अडचणी, विघ्न हे सर्व संपून जातील आणि मुलांची अभ्यासात, नोकरीत, व्यवसायामध्ये प्रगती होईल. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. मुलांना कोणत्याही अडचणी, संकट हे त्यांच्या जीवनामध्ये येणार नाही. त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला, हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. तर पहा, माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या जीवनाची काळजी असते. आपल्या मुलांनी खूप सारे कष्ट करावीत, मेहनत करावी, त्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये त्याची प्रगती व्हावी. त्याचबरोबर मुलांच्या जीवनामध्ये काही दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील ते दूर होऊन जावेत. मुलांवर कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, संकट येऊ नये असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या मुलांवर जर काही नजर दोष लागलेले असतील, कर्णीबाधा झालेली असेल किंवा काही इडापिडा, संकट त्यांच्यावरती आलेले असतील तर ते दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. मुलांना पहा, छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आपण त्यांचं कौतुक केलं तर त्यांना लगेच नजरदोष लागला जातो आणि हा नजरदोष लागल्यामुळे मुलांची प्रगती कुठेतरी थांबली जाते आणि असे नजरदोष जर त्यांना लागले तर ते मुलं चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाही, अभ्यास केलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही, अशा काही समस्या त्यांना जाणवतात आणि मुलं आजारी देखील पडतात. आणि पहा, मुलांना हे नजरदोष बाहेरच्यांचेच लागतात असं नाही. हे नजरदोष मुलांना आपल्या आई वडिलांचे देखील लागत असतात. तर पहा, हा जो उतारा आहे, ही ज्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत तर ह्या वस्तू तुम्हाला उद्या 12च्या आतच करायच्या आहेत. म्हणजे उद्या तुम्हाला 12च्या आतच हा उपाय करायचा आहे. उपाय हा करताना प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला करायचा असतो. एका पौर्णिमेला केला आणि दुसऱ्या पौर्णिमेला नाही केला तर त्याचं सातत्य हे राहत नाही आणि कमीत कमी हा उपाय 5 पौर्णिमेला तरी आपण करायचा आहे. आपल्या मुलाच्या जीवनामध्ये कधीही कोणतीही गोष्ट घडू शकते, म्हणजे त्याच्यावरती विघ्न येऊ शकतात किंवा काही संकट, अडचणी येऊ शकतात. तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी हे उपाय करत राहायचे असतात. तर पहा, बरेच वेळा काय होतं, बरेच जण म्हणतात की आमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी आहेत तर मग आम्ही हा उपाय कसा करायचा. तर मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून हा उपाय करू शकता किंवा मग तुम्ही मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून सुद्धा हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मूठभर तांदूळ लागणार आहेत, म्हणजेच 1 वाटीभर तांदूळ लागणार आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही, तेल टाकायचं नाही, फक्त ते तांदूळ तुम्हाला असेच शिजवून घ्यायचे आहेत.
हे तांदूळ तुम्ही शिजवत असताना तुम्हाला तेवढे शिजवायचे आहेत जेवढे तुम्हाला उपायासाठी लागणार आहेत. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर त्या 2 मुलांसाठी 2 वाटी तांदूळ तुम्ही टाकू शकता किंवा मग तुमच्या 2 वाटी भात होईल एवढ्या तुम्ही तांदूळ टाकायचे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त तांदूळ तुम्हाला टाकायचे नाही आणि जास्त उरले तर ते तांदूळ तुम्हाला खाण्यासाठी वापरायचे नाहीत. तो भात तुम्हाला खाण्यासाठी वापरायचा नाही. आता हा भात शिजवल्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. 2 मुलं असतील तर 2 वेगवेगळ्या प्लेटमध्ये तुम्हाला काढायचं आहे. त्यामध्ये थोडंसं दही तुम्हाला टाकायचं आहे. नंतर ह्या दह्यावरती तुम्हाला 3 सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ त्यावरती टाकायचे आहे. त्याचबरोबर आपण घरामध्ये जी धूप किंवा अगरबत्ती जाळतो त्या अगरबत्तीची जी राख आहे तर ती तुम्हाला त्यावरती थोडीशी टाकायची आहे. तर यानंतर तुम्हाला मुलांना पूर्व पश्चिम अशा दिशेने बसवायचं आहे. तर त्या मुलांना आसन टाकून बसवायचं आहे आणि डोक्यापासून तर खाली पायापर्यंत हा तुम्हाला उतारा करायचा आहे. म्हणजे हे जे वस्तू आहेत तर त्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. हा उतारा करत असताना तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे दुःख अडचणी संकट आहेत ते दूर होऊ दे. मुलांना आल्या गेल्याची जे नजर लागलेली असेल तर ती नजर निघून जाऊ दे. अशा पद्धतीने तुम्हाला हे शब्द बोलत हा उतारा करायचा आहे. त्यानंतर हा भात जो आहे तर तो तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. घराच्या बाहेर तुमच्या जर एखादी मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी पशु पक्ष्यांना हा भात तुम्हाला खायला द्यायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी ठेवायचा आहे की जेणेकरून ते कुत्रे असतील किंवा मग काही पशुपक्षी असतील तर ते खाऊन घेतील. किंवा तुमच्या आसपास जागा नसेल तर तुमच्या टेरेसवर तुम्ही ठेवू शकता, बाल्कनीत ठेवू शकता. जर कुत्र्यांनी किंवा पक्ष्यांनी ते भात खाल्ला नाही तर मग तुम्हाला हा भात जो आहे तर तो एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकून द्यायचा आहे. जेणेकरून तिथे असणारे कीटक जे काही जंतू असतील तर ते खाऊन घेतील. पहा, हा उपाय उद्या तुम्हाला 12च्या आतच करायचा आहे. 12 नंतर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला हा उपाय 12च्या आत करणं शक्य झालं तर तुम्ही 12च्या आतच करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.